नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. मी तुम्हाला 8 तारखेला जे सांगितलं तेच नेमकं त्या दिवशी घडलं. एक मोठा निर्णय झाला आणि तो निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेण्यात आला. तुम्हाला तेच सांगितलं होतं, यादीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगितलं होतं की जर हिंदूंचं, मराठी माणसाचं मतदान मोठ्या प्रमाणावर घडवून आणायचं असेल तर विधानसभेची पुनरावृत्ती संघाकडून केल्या गेली तरच काही खरं आहे, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम महायुतीला 100% भोगावे लागतील. हेच तुम्हाला मी सांगितलं होतं आणि त्याची मला भीती वाटत होती, पण ती भीती आता नाहीशी झाली आहे. ज्या दिवशी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवाहन केलं, माझ्या आवाहनाला अजिबात नाही, पण त्यांचं स्वतःचाच त्या दिवशी निर्णय झाला आणि संघ मुख्यालयातून आदेश गेले स्वयंसेवकांनी कामाला लागायचं. एक आदेश, एक वाक्य त्यांना पुरेसं असतं. 8 तारखेपासून 8 जानेवारीपासून जो तो स्वयंसेवक दारोदार फिरतो आहे. जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी गावागावातल्या कॉर्पोरेशनशी संबंधित प्रत्येक शहरामध्ये, महानगरांमध्ये मतदान करण्यासाठी आता संघ स्वयंसेवक झटतो आहे. त्यांच्या बैठका ते घेत आहेत, संपर्कात आहेत आणि 100% मला असं वाटतं की त्यांच्या या कष्टामुळे, आवाहनामुळे, त्यांच्या त्या सततच्या जनसंपर्कामुळे त्यात तुम्हाला फरक पडलेला दिसेल आणि त्यातून नक्कीच महायुतीची भीती कमी झालेली असेल. अन्यथा मुसलमानांना या महापालिका निवडणुकीमध्ये नगरपालिका निवडणूक पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर निवडून येणं सहज शक्य झालं असतं. अजूनही ती भीती विरलेली नाही. म्हणून प्रत्येक मतदारानं कुठेही न जाता मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असं एक सामान्य नागरिक म्हणून मी प्रत्येकाला आवाहन करतो. आणि प्रत्येकानं आपापल्या मित्रांना, परिवाराला, आपल्या जवळच्या साऱ्या नातलगांना, साऱ्यांना सांगितलं पाहिजे की हिंदूंनी, मराठी माणसानं मतदानासाठी बाहेर पडायलाच पाहिजे. कारण पुन्हा एकदा जी माहिती मी घेतो आहे त्यातली भीती अशी की 15 तारखेला महापालिकेचं मतदान आहे, त्याआधी 14 तारखेला अर्थातच मकर संक्रांत, 16 तारखेला निकाल आणि त्यानंतर शनिवार रविवार सलग 5 दिवस सुट्ट्या समोर ठेवून अनेक हिंदूंनी, अनेक नालायक मराठी हिंदू मतदारांनी बाहेर जाण्याचं ठरवलेलं आहे. लाज वाटते, मान खाली जाते. त्या दिवसामध्ये एकही मुसलमान तुम्हाला मतदान क्षेत्राच्या बाहेर पडलेला दिसणार नाही. तो एक गठ्ठ्यानं, एक दिलानं, एक संघ होऊन मतदान करेल आणि तुम्ही मात्र सहल मानण्यामध्ये आनंद घ्याल आणि आपलं वाटोळं 100% करून घ्याल. मी एक उदाहरण तुम्हाला देतो. जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीला मी वर्सोवाच्या कल्याण कॉम्प्लेक्समध्ये राहत होतो. 200-250 सदनिकांचं ते कल्याण कॉम्प्लेक्स. त्यावेळेला त्या कल्याण कॉम्प्लेक्समध्ये फक्त 2% मुसलमान होते आणि 98% हिंदू होते. त्यानंतर त्या मुसलमानांनी ज्या ज्या हिंदूला त्या कल्याण कॉम्प्लेक्समधले सदनिका विकायच्या होत्या, मुसलमानांनी त्यावर डोळा ठेवत त्या साऱ्या विकत घेतल्या. आता हे सहज कसं शक्य झालं? आता त्या काळी समजा ती सदनिका 2 कोटी रुपयाची असेल तर हे मुसलमान त्या विकणाऱ्याला 50 लाख रुपये, 25 लाख रुपये जास्त ऑफर करायचे. कुठलीही घासाघीस नाही, वरून 25-50 लाख रुपये जादा मिळतात. मराठी माणूस तेथेच चुकतो
आज अशी अवस्था आहे की जवळपास अख्खं कल्याण कॉम्प्लेक्स आता मुस्लिममय झाला आहे. आणि मुंबईत तेच असतं की एकदा का मुसलमान घुसला रे घुसला की तो तुमचं वाटोळं करून सोडतो. त्यामुळे मतदानाच्या बाबतीत देखील तेच घडणार आहे. किंवा आपल्या या मुंबईतलं आता अतिक्रमण अलीकडे तोडायला सुरुवात झालेली आहे, पण ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे ते सारं मुसलमानांनी केलं होतं. हळूहळू आता त्यावर ॲक्शन घेतल्या जाते आहे. निवडणुकादरम्यान थोडासा त्यावर संयम ठेवण्यात आला, पण निवडणुका आटोपल्या. एकदा का निकाल हाती आले की नक्कीच फार मोठ्या प्रमाणावर मुंबईतलं हे मुस्लिम बाधित अतिक्रमण तोडल्या जाईल, यात कुठेही शंका घेण्याची गरज नाही. मित्रांनो, एक सहज विषयांतर करतो की एखादा माणूस, एखादा प्रशासकीय अधिकारी सरकारला कसं तारून नेतो. मला भूषण गगराणी हे प्रशासकीय अधिकारी आहेत आणि अद्याप मुंबई महापालिकेचे ते आयुक्त आहेत. मला वाटतं 20 मार्च 2024 त्यांनी चहल यांच्याकडनं आयुक्तपदाचा चार्ज घेतला आणि त्या दिवशीपासून कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी खाजगीमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की तुम्हाला नावं ठेवतील किंवा मुंबईकडे जे बाहेरचे आहेत ते तुच्छतेने बघतील, विकास खुंटला जाईल, करप्शन वाढेल आणि मुंबई अधिकाधिक बकाल होत जाईल, असं माझ्या हातून काहीही घडणार नाही. आणि ते त्यांनी करून दाखवलं. सगळा निकाल, रिझल्ट तुमच्यासमोर आहे. म्हणजे मला असं वाटतं की फडणवीसांनी गगराणी हा त्या महापालिकेत पेरलेला आपला स्वतःचा कर्तबगार अधिकारी होता. केवळ गगराणीसारख्या अधिकाऱ्यामुळे जर महापालिकेचं मतदान महायुतीकडे झुकलं, वळलं, वाढलं, तर त्यात काही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण मुंबई महापालिका 20 मार्च 2024 ते आज तागायत अप्रतिम ठेवण्याची, सुंदर बनवण्याची, चहूबाजूंनी छान घडवण्याची मोठी जबाबदारी गगराणींनी सांभाळली आहे. प्रत्येक आयुक्तांनी, प्रत्येक महापालिकेच्या आयुक्तांनी यापुढे जर गगराणींचा आदर्श घेतला तर आपल्या या राज्यातल्या अगदीच कमी महापालिका, म्हणजे मुंबईचा विकास तर आता 2014पासून सुरू झाला फडणवीस आल्यानंतर. तोपर्यंत मुंबई महापालिका अतिशय बकाल होती, किंबहुना सर्वांग सुंदर नव्हती. ठराविक ठिकाणी मुंबई बघण्यासारखी होती, इतर ठिकाणी माणसाला जायचं म्हणजे अंगावर काटा उभा राहायचा. 2014 फडणवीस आले आणि बघता बघता मुंबई त्यांनी एखाद्या अप्रतिम देखण्या युवतीसारखी करून टाकली. पण त्याआधी आपल्या या राज्यातली महापालिका सुंदर घडवण्याची खरी किमया करून दाखवली ती गणेश नाईक यांनी. गणेश नाईकांपद्धतीनं सारेच नेते त्या महापालिका क्षेत्रातले, नगरपालिका क्षेत्रातले सारेच नेते परदेशात फिरत असतात. पण परदेशात गेल्यानंतर जर तुम्हाला गणेश नाईक किंवा देवेंद्र फडणवीस पद्धतीनं परदेशातली शहरं आपल्या या राज्यात घडवायची आहे, हे जर तुमच्या ध्यानात येत नसेल तर असे नालायक नेते खरोखर ढुंगणावर लाथ मारून हाकलून द्यायला हवेत. गणेश नाईकांनी इसवी सन 2000 साली, म्हणजे फडणवीसांनी मुंबई 2014 साली सुंदर घडवली. त्याआधी तब्बल 14 वर्ष गणेश नाईकांनी सिंगापूर पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं की मी नव्या मुंबईचं सिंगापूर करेल, आणि त्यांनी त्या पद्धतीनं नव्या मुंबईला सर्वांग सुंदर केलं होतं. मित्रांनो, आता आणखी एक ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला सांगतो की फडणवीसांच्या मनात नेमकं काय आहे, आणि ते जर पुढल्या 2 वर्षात घडलं नाही तर मी या पत्रकारितेतून बाजूला होईल. या फडणवीसांनी मनोमन शपथ घेतली आहे की
महापालिका, राज्यातल्या सगळ्या बकाल महापालिका, मग ते संभाजीनगर असेल किंवा जालना असेल किंवा अकोला असेल, भ्रष्टाचार बोकाळलेला, जो तो भ्रष्टाचारी आणि पैसे खाण्यात. त्यानंतर कल्याण डोंबिवली, सोलापूर, त्यानंतर भिवंडी, असं वाटतं सगळे बजबज मुसलमानच तिथे राहतात. तेवढेच हिंदू पण आहेत, किंबहुना जास्त संख्येने आहेत. पण ती मुसलमानांची बकाल वस्ती असलेलं शहर म्हणजे भिवंडी. तर भिवंडी असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर उल्हासनगर, त्यानंतर मालेगाव, जळगाव. म्हणजे गिरीश महाजनांना तर यावेळेला सक्त ताकीद फडणवीसांनी दिली पाहिजे की गिरीश, पुन्हा एकदा तुझ्या हाती मी सोपवतो आहे जळगाव महापालिका, पण तू आणि भोळे मामांनी ज्या पद्धतीने या जळगाव महापालिकेची वाट लावली, बकाल करून टाकला, घाणेरडं केलं, ते तू आता पुढल्या 5 वर्षामध्ये मला छान घडवून दाखवं. आणि मला वाटतं की फडणवीस त्या गिरीश महाजन किंवा भोळे मामाला भोळे मामा म्हणजे तिथले लोकल आमदार, त्यांना ताकीद दिल्याशिवाय राहणार नाही. हे कर्तव्यच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या पद्धतीच्या, म्हणजे धुळे असेल किंवा जालना असेल, परभणी असेल, म्हणजे जवळपास 75-80% या राज्यातल्या महापालिका बकाल आहेत, घाणेरड्या आहेत, गलिच्छ आहेत. त्यांना कुठेही सौंदर्य वाटत नाही. या महापालिका क्षेत्रातल्या नेत्यांना, महापौरांना, पदाधिकाऱ्यांना, प्रत्येकाला नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई पद्धतीनं आपलंही महापालिका क्षेत्र सर्वांग सुंदर असावं का वाटत नाही. ते घडायलाच पाहिजे आणि त्याची मोठी जबाबदारी यापुढे फडणवीस घेतील याची मला 100% खात्री आहे. महापालिका मतदानासाठी प्रत्येकानं बाहेर पडलंच पाहिजे. कुठेही सहज साजरी करण्यासाठी जाता कामा नये. हे या व्हिडिओतून अगदी कळकळीनं मी तुम्हाला आवाहन करतो आहे. मित्रांनो, कारण असं की एखादी तरुणी असते, तुम्ही बघता तुमच्या आसपास अनेक ओळखीच्या तरुणी असतात. माझ्या गावातले एक देशपांडे म्हणून आहेत किंवा होते, त्यांच्या मुलीला जेव्हा ते एका मुसलमानाच्या प्रेमात पडली तेव्हा छान वाटलं. पण लग्न झाल्यानंतर कुठला मानसिक त्रास होतो आणि सामाजिक मानहानी ज्या पद्धतीनं होतं, त्यानंतर तिला वाईट वाटतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि मग छाती बडवण्याकडे तिच्या पलीकडे तिच्या हातात काही उरलेलं नसतं. तेच या राज्यातल्या मतदारांचं आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये बेसावध होते. आपण हिंदू मराठी मतदार बेसावध होतो आणि प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत परिक्षेत्रामध्ये मोठ्या संख्येनं मुसलमान नगरसेवक निवडून आले आहेत. आणि ते ज्या पद्धतीनं आता दादागिरी करत आहेत, तुमच्यावर रुबाब कसत आहेत, तुम्हाला हिणवत आहेत, खिजवत आहेत, आता आपल्या या नालायक हिंदू मतदारांना वाईट वाटतं आहे. पण वेळ निघून गेली त्या मुलीसारखी. तुम्ही दिली 5 वर्ष त्यांच्या हातामध्ये. आता 5 वर्षामध्ये ते आणखी तुमच्यामध्ये दुपटीनं 5 पटीनं घुसणार आहेत आणि तुमचं हिंदूंचं नुकसान करणार आहे. आधीच सावध राहा. जसं हिंदू मुलींनी मुसलमानांच्या गळ्यात वरमाला घालण्याची गरज नसते, त्याच पद्धतीनं हिंदू मतदारांनी का म्हणून बेसावध राहावं. एक झुंडीनं, एक गटानं, एक दिलानं मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे आणि फक्त हिंदूंना मतदान करून घरी परतायचं असतं. तेच नेमकं 15 तारखेला प्रत्येकाला करायचं आहे. ते जर केलं नाही तर जी छाती आज तुम्ही नगरपालिका निवडणुकांसाठी बडवून घेत आहे, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमान नगरसेवक निवडून येतील, तेव्हा फार उशिरा, म्हणजे त्यानंतर निकाल लागल्यानंतर तुमच्या हातामध्ये छाती बडवण्यापलीकडे काही राहणार नाही. स्वतःच्या हातानं स्वतःचं नुकसान तुम्ही करवून घेतलेलं असेल. म्हणूनच पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन, सुट्टी मनवण्याकडे वेळ घालवू नका. आपण सारे एक दिलानं मतदानासाठी बाहेर पडूया. तूर तेवढंच मित्रांनो. नमस्कार.